जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आत्ता माझगावला गेलो, तिथेही अशीच गर्दी. काय रे, एक तर मला भाषण करताना त्याच्यामध्ये व्यत्यय येतो आणि दुसरं म्हणजे त्याच्या धोराने मला खोकला येतो. बाळा, हे बाळा, निवडून आलायस की तू? अजून काय पाहिजे? म्हणजे हे एवढं सगळं कोणाच्या वाट्याला येतं काय? असं ती काय सीट आलेलीच आहे. मी काय नाही करू शकत. मी काय करू आवाजाचं? मी काय इथे इलेक्ट्रिशियन आहे काय? कोण आहे आवाजाचं? कोण बघतंय इथे? आता मला एक अर्धा तास हातामध्ये आहे माझ्या. काय होतं, दिवसाला 3-3 सभा संध्याकाळच्या अशक्य होऊन बसतो. प्रत्येक ठिकाणी सगळा विषय मांडायचा शक्य होत नाही. मग जेव्हा 3-3 सभा ज्यावेळेला लागतात त्यावेळेला मला 20-20 खेळायला लागते, कारण वन डे आणि टेस्ट खेळून होत नाही. एवढ्या वेळ देताच येत नाही मला. पण तरीही तुम्ही ज्या संख्येने इकडे सगळेजण हजर आहात, आज या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका उद्या सायंकाळी 5 वाजता हा सगळा प्रचार थांबणार. सगळ्या जी काय बोंबाबोंब चालू आहे ती उद्या संध्याकाळी 5 वाजता बंद, चिडीचाप. पण मी जो आज महाराष्ट्रामध्ये फिरतोय, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सभांना ज्या प्रकारचा प्रतिसाद आणि ज्या प्रकारची हजारो लोक नुसती त्या सगळ्या सभांना येत आहेत, यावेळेला महाराष्ट्रात तुम्हाला निश्चित वेगळं चित्र दिसणार. सगळ्या चारी पक्षांना सगळ्यांना कंटाळलेले आहेत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तर नालायकच, पण हे विरोधी पक्ष देखील करंटे निघाले. हेही चिखलफेकांचा चालू आहे एकमेकांवरती. निवडणुकीच्या तोंडावरती युत्या आणि आघाड्या तोडतायत. कोणाचा विश्वासच नाही. आणि जे समोर येत आहेत भारतीय जनता पक्ष, या भारतीय जनता पक्षाला उमेदवार नाही सापडले. 60 उमेदवार, 60 काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधले आयत्या वेळेला आयात केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधले जे लोक आहेत ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते लोक आज भारतीय जनता पक्षाचे उमेदवार. आणि त्या लोकांचा प्रचार करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात फिरतायत. कोणाचा? काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांचा. प्रत्येक ठिकाणी जाऊन काय सांगणार? मित्र, अरे मित्र नाही, दुश्मन आहेत. दुसऱ्या पक्षात होते, आयत्या वेळेला आलेत. कोण कुठच्या पक्षातनं निवडणूक लढवतोय, कोण काय करतोय? म्हणजे मी आता काल त्या सावंतवाडीमध्ये गेलो होतो. कमाल आहे हो. नीतिमत्ता नावाची काय गोष्टच उरलेली नाहीये, काही नाही. मग एक तिथला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार त्याचा प्रवास सांगतो फक्त आयुष्यातला. मजा बघा. पहिला जनता दल, मग शिवसेना,
मग काँग्रेस राणेंबरोबर गेला. मग आत्ता निवडणुकीच्या तोंडावरती 7 दिवसासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. 7 दिवसासाठी. हॉटेल आहे का? का कुठची योजना हॉटेलमधली असेल आहे का? 6 नाईट 7 डेज पॅकेज तसा राष्ट्रवादीत गेला 7 दिवसासाठी. 7 दिवसानंतर अपक्ष म्हणून फॉर्म भरला. भारतीय जनता पक्षाचा फोन आला आणि भारतीय जनता पक्षाचा फॉर्म भरून आज भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे. कमाल आहे. आज या महाराष्ट्रामध्ये फिरतोय सगळ्या ठिकाणी. हे सगळ्या राजकीय पक्षांचे सगळी लोक, कोणाचे, सगळ्यांचे नातेवाईक उभे. सगळ्यांचे नातेवाईक. कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी, कोणाची सून, कोणाचा नातू, कोणाचा जावई. आणि दुसरीकडे सगळेजण निवडणुका लढवण्यासाठी म्हणून तडफडतायत, फडफडतायत. निवडणुका लढवली नाही, निवडणूक लढवली नाही, घर कसं चालवायचं, पैसे कुठून आणायचे, याच्यामध्ये, या विवंचनेमध्ये हे सगळेजण, या सगळ्या गोष्टी हे करणार इथे. आणि त्याच्या विरुद्ध आमचा बाळा काय येऊन मला सांगितलं, मला बोलला साहेब मी यावेळेला नाही निवडणूक लढवत. सगळी प्रचाराचं ओझं तुमच्या अंगावरती, एकट्याच्या अंगावरती पडतं. आपण दुसऱ्याला उभं करू तिकडे. मी तुमच्याबरोबर प्रचाराला महाराष्ट्रभर, एका बाजूने मी जातो, एका बाजूने तुम्ही जा, आपण महाराष्ट्रात पक्षाचा प्रचार करू, म्हणून मी निवडणूक लढवत नाही. हे सांगणारा आमचा बाळा कुठे आणि निवडणुकीसाठी तडफडणारे बाकीचे लोक कुठे? आणि हे राजकीय पक्ष, मी तुम्हाला दोष अजिबात देणार नाही, पण महाराष्ट्रातली जी आपली जनता आहे, हे राजकीय पक्ष असे का वागतात, असे का वागू शकतात, याचं कारण त्यांना माहिती आहे. ही महाराष्ट्रातली जनता चिडत नाही, रागावत नाही, काही बोलत नाही, काही करत नाही. आपण काहीही केलं तरी आपल्या मागे येतात. आपण कोणालाही उमेदवारी दिली तरी काही फरक नाही पडत. ते पारंपरिक मतदार म्हणून ते आपल्याला मतदान करत राहतात. ह्यांना रागच येत नाही, हे चिडतच नाहीत, हे काही बोलतच नाहीत. म्हणजे या सर्व लोकांचे नातेवाईक फक्त पोचण्यासाठी म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचा फक्त जन्म झाला काय? जी येईल ती सत्ता आमच्या घरात पाहिजे, जे येतील ते पैसे आमच्या घरात पाहिजे, जो येईल तो उद्योग आमच्या घरात पाहिजे. शाळा काढायच्या आम्ही काढायच्या, कॉलेजेस काढायची आम्ही काढायची, उद्योगधंदा करायचा आम्ही करायचा, तुम्ही राबायचं आमच्यासाठी आणि आमच्या नातेवाईकांसाठी. फक्त त्याला पोचण्यासाठी म्हणून या महाराष्ट्राच्या जनतेचा जन्म झाला. काहीही धिंगाणा घातला आम्ही महाराष्ट्रामध्ये चालेल, हे कुठे जातील, येणाऱ्याचे फरफटत आमच्या मागे. हा इतक्या वर्षांचा जो समज आहे, जोपर्यंत तुम्ही दूर करत नाही ना, तोपर्यंत या महाराष्ट्राला भवितव्य नाही. ते तिकडे एक ते बुटकं, ते आर पाटील, हे असली माणसं. हे आपला सांगलीचा आपला सुधाकर खाडे म्हणून आपला जो आहे, त्याच्यावरती 4 का 3 वर्षापूर्वी बलात्काराची केस टाकली. बलात्काराची खोटी केस. पोलिसांना केस बनवायला सांगितली. पोलीस तरी बिचारे काय करणार, या गृहमंत्र्यांनी सांगितलं. केस कोर्टात गेली आणि कोर्टात गेल्यानंतर तिकडच्या जजने पोलिसांवरती ताशेरे मारले की असलं काही बलात्कार वगैरे प्रकरण नाहीये, तुम्ही खोट्या केसेस टाकतात एखाद्या माणसावरती. त्याच्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात गेलं. मुंबईच्या हायकोर्टाच्या जजने पण सांगितलं, पोलिसांवरती परत ताशेरे टाकले की खाली जे जजमेंट झालेले ते बरोबर आहे, तुम्ही खोट्या केसेस बलात्काराच्या टाकलेल्या आहेत. त्याच्यात तो निर्दोष सुटला. आता या निवडणुकीला आपण त्याला, तो स्वतःहून मला सांगितलं तरी, तो आर पाटलांच्या विरोधात उभा राहिला. या आर पाटलांच्या विरोधात उभा राहिल्यानंतर या आर पाटलांनी काय केलं, कोणीतरी माणसं पाठवली या सुधाकर खाडेकडे आपल्या आणि सांगितलं पैसे पाठवायचे, किती पैसे पाठवायचे सांगा, उमेदवारी मागे घ्या. त्याच्या मागे लागलेले. तो सुधाकर बोलला मी उमेदवारी मागे घेणार नाही आणि आर पाटलांना सांगा मला पैसे पाठवायच्या भानगडीत पडू नका. त्याच्यानंतर परत त्या सुधाकर खाडेवरती कोणतरी एक महिला उभी केली आणि परत बलात्काराची केस टाकली. आत्ता त्याच्यावरती बलात्काराची केस टाकली म्हणून तिथे प्रचाराला कोण नाही, म्हणून त्या सुधाकर खाडेची पत्नी ती प्रचार करत होती. ती प्रचार करते म्हटल्यानंतर त्याच्या पत्नीवरती ॲट्रॉसिटीची केस टाकली.
दोन्ही केसेस काय आहेत माहिती आहे? ही ॲट्रॉसिटीची केस आणि बलात्काराची केस, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला जामीन नाही, सरळ अटक. हे असले धंदे करता तुम्ही? यांच्या हातामध्ये इतकी वर्ष सत्ता दिली, हे गृहमंत्री पदाचा असला फाजील तुम्ही उपयोग करून घेताय. तुमच्या विरोधात ह्यांच्या कोणी उभं राहायचं नाही. यांच्या विरोधात जो उभा राहील त्याच्यावरती बलात्काराच्या केसेस, त्याच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट्स. आणि काल हा माणूस निर्लज्जपणे काय म्हणतो, म्हणे त्याच्याकडे म्हणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची म्हणे मुलं गेली, बोलली की आम्हाला तिकडे राहायचं नाही, आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचंय. का? खोटं सगळं. म्हणे तिकडे जो उमेदवार आहे त्याच्यावरती बलात्काराची केस आहे म्हणे. मग मी त्यांना म्हटलं, अरे 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 अरे, त्याला सांगायचं ना की निवडून यायचं आणि मग बलात्कार करायचा. हे गृहमंत्री, महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री, लाज नाही वाटत? निवडून येऊन बलात्कार कर म्हणून सांगतोय हा निर्लज्ज माणूस. आणि हा माणूस राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वच्छ चेहरा म्हणे. अरे हा जर स्वच्छ चेहरा असेल म्हणजे बाकीचे चेहरे काय करत असतील? एक सांगतोय निवडून आल्यावरती बलात्कार करा, दुसरा सांगतोय तुमच्याकडे धरणात पाणी नसेल तर मी येऊन काय मुतू का त्याच्यामध्ये, हे अजित पवार सांगणार. तिसरी सुप्रिया सुळे सांगणार मंत्र्यांच्या गाड्या जाळून टाका. मंत्र्यांच्या गाड्या कोणत्या? ही ज्या पक्षामध्ये आहे त्याच. नंतर कळलं आपण त्याच पक्षातल्या लोकांबद्दल बोलतोय. शरद पवार काय सांगतायत म्हणे, निवडणुकीला जाल, मतदान केलं, शाई पुसून टाका, परत जाऊन दुसरीकडे मतदान करा. काय पक्ष आहे? कमाल. एक बलात्कार कर सांगतो, एक मुत्तो म्हणून सांगतो, एक गाड्या जाळा म्हणून सांगतो, एक शाई पुसा म्हणून सांगतो. आणि यांनी तुमच्यावरती 15 वर्ष राज्य केलं. या लोकांनी 15 वर्ष राज्य केलं. का केलं? कारण आमचा नालायक विरोधी पक्ष 15 वर्ष दिली ह्या लोकांच्या हातामध्ये. सगळं आतून सगळं मिळालेलं यांचं, सगळ्यांचे एकमेकांशी लागे बांधे, सगळ्यांचे एकमेकांचे व्यवसाय आतमधून. काही विधानसभेमध्ये व्हायचं नाही, माझ्या आमदारांना बोलू दिलं जायचं नाही. अनेक विषयांमध्ये मी तुम्हाला फक्त एक नियम म्हणून सांगतो, तुम्हाला कळेल म्हणून, की विरोधी त्या विधानसभेमधला नियम असा आहे की एखाद्या गोष्टीवरती बोलत असताना जर विरोधी पक्ष नेता उभा राहिला तर दुसऱ्यांनी बोलायचं नसतं. आणि हे विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे दिवसाला 6-6, 8-8 तास बोलतात. विधानसभा काय त्याच्यासाठी आहे की तुम्ही किती वेळ बोलता? काय गिनीज बुकात जायचंय? त्याच्यापेक्षा आस्था चॅनलवर जा. विधानसभेचा वेळ कशाला वाया घालवताय? आणि आमच्या लोकांना बोलू देत नाही. मध्यंतरी तो टोलच्या विषयावरती आपल्या लोकांनी जे आंदोलन केलं, रस्त्यावरती गेले, लाठ्या खाट्या खाल्ल्या, जेलमध्ये गेले. हे जे रस्त्यावरती जे आपण लोकांनी गेले काही महिने जे तांडव केलं ना, त्याच्यावरती या राज्य सरकारला महाराष्ट्रातले 44 टोल नाके बंद करावे लागले. कुठे होता विरोधी पक्ष? विरोधी पक्ष कुठे होता? आणि आमचे पत्रकार बांधव मला विचारतायत काय झालं मध्ये मध्ये, का आंदोलन थांबलं? तोडपाणी झाले का? तोडपाण्या चला, जे रस्त्यावर ज्यांनी करायला पाहिजे होतं, जे विरोधी पक्ष होते, जे विरोधी पक्षात ना विधानसभेमध्ये विषय काढले ना रस्त्यावरती कुठे आंदोलनाला बाहेर आले, त्यांना नाही विचारत कोणी की तुम्ही का नाही टोलच्या विरोधात आंदोलन उभं केलं? कारण ज्यांच्या नावाने ते टोल दिलेले आहेत त्यांच्याशी यांची सगळे नाती, त्यांच्याशी सगळी नाती यांची आर्थिक नाती. आता मला सांगा, या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेला टोलच्या विषयावरती बोलायची वेळ आली विधानसभेमध्ये, आमच्या बाळाने इतक्या वेळा सांगितलं, एकनाथराव हा टोलचा विषय आता विधानसभेमध्ये मांडला पाहिजे आपण. तुम्ही मांडत नसाल, मी मांडतो, आमचे आमदार मांडतील. मी फोन केला त्यांना, एकनाथ खडसेंना. त्याच्या आधी मी नितीन गडकरींना फोन केला. म्हटलं हो का, हा विरोधी पक्ष नेता आहे का, कोण आहे? मी म्हटलं इतका गंभीर विषय, म्हटलं हा महाराष्ट्रामधला शहरांमधला टोलचा विषय, त्याच्यावरती म्हटलं हा माणूस स्वतःही बोलत नाही, दुसऱ्याला बोलूही देत नाही. मी खडसेंना फोन केला. म्हटलं खळाव खडसे, म्हटलं टोलच्या विषय का नाही काढत तुम्ही? म्हणे नाही काय रणजी, ह्या अधिवेशनामध्ये आपल्याला नाही काढता येणार, आपण पुढच्या अधिवेशनामध्ये हा काढायचा प्रयत्न करू. पुढच्या अधिवेशनामध्ये? पुढच्या अधिवेशन कधी येणार? पुढच्या अधिवेशन माहीत नाही आम्हाला कधी येणार. याच्या आईला ढकलतायत, नुसते ढकलतायत पुढे. का? यांचे लागे बांधते या लोकांशी, हे IRB वाले आणि ह्या सगळ्या लोकांशी यांचे आतून सगळे आर्थिक व्यवहार. आणि म्हणून विधानसभेमध्ये प्रश्न निघत नाहीत आणि तुम्ही पिळले जाताय, सारखे टोल भरतायत. कितीचं काम आहे माहित नाही. काय टार्झन आहे का रे तू?
राहून दे बसू दे आता. चल ठीक आहे, अजून वर जाऊ नको. आयुष्यात प्रकाश पडेल नाही तर तुझ्या. चल मागे सरक जरा थोडासा, त्यांना बघू देत. तू काय ज्ञानेश्वर आहे का मांडी घालून बसायला? खाली उतर. काय तरी आपलं मध्ये चढतायत खांबावर. हे सगळे टोल इथे एवढे कामं दिली गेली. किती रुपयाची कामं आहेत माहीत नाही. आम्ही रोज फक्त टोल भरतोय. हा टोल कधी संपणार कल्पना नाही. हे सगळे पैसे कॅशने दिले जात आहेत. तिकडे किती गाड्या जात आहेत, किती कॅश गोळा होते, त्या संपूर्ण प्रोजेक्टची किंमत काय कोणालाही माहीत नाही. बस रोज नुसत्या लाखो गाड्या जात आहेत सगळ्या टोल नाक्यांवरनं. कॅश जमा होते, त्यातली सरकारच्या दारी किती जमा होते माहीत नाही. कंपनीकडे किती जाते माहीत नाही. या मंत्र्यांकडे किती जाते माहीत नाही. बस तुम्ही नुसते टोल भरताय, पैसे भरताय. आम्ही कधी विचारायला जात नाही. आणि मग या वेळेला ह्या राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्याला तोडफोड आणि या सगळ्या गोष्टी सुरू केल्या, त्याच्यानंतर रे बरं 44 टोल नाके महाराष्ट्रातले बंद केले. हे राज्य ताब्यात द्या माझ्या. राज्य सगळा अख्खा टोलचा झोल आहे ना, सगळा बंद करून टाकतो मी. हे नाही चालू शकणार असं. मी टोलच्या विरोधात नाही, जगभर टोल चालतो, पण ते काम कितीचं आहे हे लोकांना कळलं पाहिजे. किती टोल वसूल होतोय आणि कॅश कशाला द्यायला लागते. मी आज जो महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडला आहे, त्या विकास आराखड्यामध्ये संपूर्ण टोलचं धोरण मांडलेलं आहे. टोल कसा घेतला पाहिजे, काय काय गोष्टी झाल्या पाहिजे, तिथे कॅश हा व्यवहार असताच कामा नये. केवढ्या केवढ्या योजना घेऊन आले हो. त्या बाकीच्या राजकीय पक्षांकडे काही नाही, कोणत्याही योजना नाहीत. आज मी जो महाराष्ट्राचा विकास आराखडा, जी ब्ल्यूप्रिंट अख्खी आणली आहे, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. महिलांविषयी धोरण आहे, महिलांविषयी काय व्हायला पाहिजे, तरुणांविषयी आहे. आज माझ्या महाराष्ट्रामधला हा सगळा तरुण नोकरी करतोय पण नोकरीत समाधान नाही. शिक्षण घेतोय पण माहीत नाही त्या शिक्षणामुळे कोणती नोकरी मिळणार आहे किंवा कोणता व्यवसाय करू शकणार आहे मी. आमच्या रोजच्या गरजा अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहेत. आम्ही अजून त्याच विषयांवरती आम्ही निवडणुका लढवतोय. रस्ते देऊ, पाणी देऊ, वीज देऊ, नोकऱ्या देऊ. आमच्या तरुणांच्या चेहऱ्यावरती आम्हाला समाधान दिसत नाहीये. रोजचा दिवस नुसते ढकलतायत. येईल तो दिवस ढकलायचा, पुढे जायचं. मिळेल ती नोकरी पत्करायची. का आजपर्यंत आई वडिलांनी सांभाळलं, आता मला आई वडिलांना सांभाळायचं. मिळेल ती नोकरी पत्करावी लागते. त्यात समाधान असो नसो. आम्हाला नोकरी योग्य, व्यवसाय योग्य. आम्हाला शिक्षण मिळते का नाही. आमच्याकडे त्या प्रकारचं शिक्षण मिळत नाही. आमच्याकडे खेळाडू तयार होत नाहीत. आमच्याकडे चित्रकार तयार होत नाहीत. आज जगामध्ये, आज इकडे सगळ्या ठिकाणी, आज पाककला, केटरिंग कॉलेजेस, आज अनेक मुलं मुली आज तिकडे जाऊ इच्छितात. ज्याला शेफ व्हायचंय, रेस्टॉरंट्समध्ये, 5 स्टार हॉटेल्समध्ये, 7 स्टार हॉटेल्समध्ये, परदेशामध्ये काय काय पगार आहेत त्यांना. आज अनेक लोकांची ती आवड आहे. काय पगार असतो, 5-5 लाख रुपये महिना पगार असतो. त्यात समाधान देखील असतं आणि पैसे देखील असतात. पण कुठे आहेत केटरिंग कॉलेजेस. महाराष्ट्रातली मुलं तडफडत आहेत पण काही नाही. आमच्याकडचा सचिन तेंडुलकर, त्याला खाजगी प्रशिक्षक ठेवायला लागतो, आचरेकर सर. पण राज्य सरकार म्हणून कुठची अकादमी आमच्याकडे उभी राहत नाही स्पोर्ट्सवरती. आमच्याकडे चित्रकारांना कोणतं प्रोत्साहन नाही. आमच्याकडे सिव्हिल इंजिनियर्स नुसते तयार होत आहेत पण त्यांना कामं नाहीत. काय राज्य म्हणायचं का काय म्हणायचं. आमच्याकडचा महाराष्ट्रामधला मराठी माणूस आज भाड्याच्या घरात, आणि परप्रांतात जी लोक येणार ते आज स्वतःच्या हक्काच्या घरात, तुमच्या महाराष्ट्रामध्ये, तुमच्या हक्काच्या महाराष्ट्रात ते स्वतःच्या हक्काच्या घरात राहणार आणि तुम्ही भाड्याच्या घरात. तुम्हाला मुंबई शहरामध्ये, ठाणे शहरामध्ये, पुण्यामध्ये आज घरं परवडत नाहीत आमच्या लोकांना. सगळे भाव गगनाला भिडले. परवडणाऱ्या घरांची स्कीम आमच्याकडे आणता येत नाहीये. अफोर्डेबल हाऊसिंगची स्कीम आमच्याकडे आणता येत नाहीये. का? कारण बिल्डरांना पोसायचं आहे. आम्हाला बिल्डरांना पोसायचं आहे. नुसतं बिल्डरांना पोसायचं नाही, या बिल्डरांच्या सगळ्या स्कीममध्ये यांचे देखील हात, यांचे पैसे लागलेले सगळ्या स्कीममध्ये, यांनी करून दिलेल्या सगळ्या गोष्टी. काही नवीन स्वप्न पावीत असे आम्हाला वाटत नाही. आज ज्यावेळेला परदेशामधला तरुण किंवा परदेशामधली तरुणी ज्यावेळेला आम्ही पाहतो, त्यांच्या रोजच्या सगळ्या गरजा भागलेल्या आहेत आणि ते नवीन स्वप्न पाहतायत, नवीन पुढे जाणारे स्वप्न पाहतायत. ते आमच्याकडे काय अजून तेच.
आमच्याकडे नवीन स्वप्न पडत नाहीत आमच्या तरुणांना. पुढे काय करायचंय माहीत नाही, समाधान मिळतंय असं काय काम करावं कळत नाहीये. गांगरलेला, कन्फ्युज्ड असा आमचा तरुण, अशा आमच्या तरुणी. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राहून आज 54 वर्ष झाली. आमच्याकडचा प्रश्न काय निर्माण होतात आमच्याकडे. परवा दिवशी मला त्या 3-4 महिला भेटल्या मला एका कार्यक्रमामध्ये. काय राईट टू पी. राईट टू पी म्हणजे महिलांना सार्वजनिक ठिकाणी बाथरूमला जाण्याच्या व्यवस्थेवरती चळवळ उभी राहते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊन अजूनपर्यंत आम्ही महाराष्ट्रातल्या महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी बाथरूम नाही उभी करू शकलो. अहो अजून काय करायचं मला जरा सांगा. आज जिकडे मैदानं असतात, जिकडे मार्केट असतात, जिकडे बागा असतात, असे अनेक सार्वजनिक ठिकाणं आहेत, तिकडे आम्ही महिलांसाठी बाथरूम नाही उभी करू शकलो. मी आत्ताच सांगितलं महाराष्ट्रामध्ये आज ज्यावेळेला रात्री अपरात्री आम्ही ज्यावेळेला फिरतो, हायवेने ज्यावेळेला फिरतो, रात्रीच्या वेळेला मला गाडी चालवताना दिवे बंद करायला लागतात मध्ये. का? आमच्या महाराष्ट्राची आबरू तिकडे रस्त्यावरती बसलेली असते शौचालयाला. आम्ही मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राहून 54 वर्षामध्ये आम्ही शौचालय नाही उभी करू शकलो महाराष्ट्रामध्ये. देशाला स्वातंत्र्य मिळून 67 वर्ष झाली आम्ही महिलांना आम्ही संरक्षण देऊ शकलो नाही. बस नुसते आम्ही दिवस ढकलतोय, पुढे नेतोय, बाकी काही नाही. आमचा तरुण समोर मिळेल ती पत्करेल ती नोकरी फक्त स्वीकारतोय, मिळेल ते शिक्षण घेतोय. शिक्षणाचा आणि नोकरीचा काही संबंध नाही, शिक्षणाचा आणि व्यवसायाचा काही संबंध नाही. ज्यांच्यामध्ये हुन्नर आहे, खेळाडू बनण्याचा हुन्नर आहे, त्यांना कोणतं प्रोत्साहन मिळत नाहीये. माझ्याकडे सगळ्या योजना तयार आहेत. जसं NDA आहे पुण्याला, नॅशनल डिफेन्स अकॅडमी जशी आहे, तशा मला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक रिजनला मला 2-2 स्पोर्ट्स अकॅडमीज काढायच्या आहेत की 8वी नंतर त्या पोराचं हुन्नर बघितलं जाईल, कोणत्या खेळाडूत तो प्रवीण आहे, आणि त्याच्यानंतर त्या अकादमीमध्ये टाकला जाईल. तिकडे त्याचं ग्रॅज्युएशन देखील कंप्लीट होईल. आणि आम्ही जे स्वप्न पाहतोय की आमच्या महाराष्ट्रातली मुलं यांनी तिकडे ऑलिम्पिक्समध्ये मेडल मिळवली पाहिजे, त्याच्यासाठी आमची मुलं आणि आमच्या मुली देखील आम्हाला तिकडे तयार करता येतील. का नाही इतक्या वर्षात कोणाला सुचलं? का नाही इतक्या वर्षात काही झालं? महाराष्ट्रामध्ये पाणी देणं आणि वीज देणं हे काय रॉकेट सायन्स आहे का की नासाबंद सायंटिस्ट बोलवावे लागतात? वर्षानुवर्ष आम्ही तेच रस्ते आम्ही फक्त बनवतो आहोत. तेच रस्ते, त्याच रस्त्यांवरती आमच्याकडे खड्डे पडणार, तेच रस्ते बुजवले जाणार, परत नवीन रस्ते, नवीन टेंडर, नवीन टक्के, नवीन पैसे. बस नुसते येतील त्याच्यात आम्ही पैसे खायचे. काही कोणाचा तिकडे लक्ष नाही. हे राज्य माझं आहे, राज्यातली जनता माझी आहे, या राज्यासाठी मला काम केलं पाहिजे, विचारच नाही आहेत आमच्या लोकांच्या डोक्यात. आमच्या महाराष्ट्रामधला गिरणी कामगार नुसते मोर्चे काढतायत की आमची घरं आम्हाला मिळाली पाहिजेत. परराज्यातनं लोक येत आहेत, त्यांना त्यांची स्वतःची हक्काची घरं मिळत आहेत झोपड्यांमध्ये राहून. इथे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला एक झोपडं कितीला गेलं? एक झोपडं 1 कोटी रुपयाला झोपडं. ते पैसे घेतले, परत त्यांच्या तिकडे उत्तर प्रदेश, बिहार आणि तिकडे जी गावं आहेत त्यांच्याकडे, त्या गावामध्ये 1 कोटी रुपये पाठवले, परत नवं झोपडं करून हा तयार, नवी पैसे. आज परवडणाऱ्या घरांची आज योजना माझ्याकडे तयार आहे की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी परवडल्या पाहिजेत, घरं परवडली पाहिजेत. आणि परवडणाऱ्या या घरांसाठी म्हणून जी योजना तयार आहे, त्या योजनेमध्ये आज जवळपास या महाराष्ट्रामधले जेवढे सिव्हिल इंजिनियर तरुण आहेत, या तरुणांना ती कामं दिली जातील की ती घरं बांधायचं काम त्यांचं असेल, इतर बिल्डरांचं नाही, कंत्राटदारांचं नाही. माझ्या मराठी मुलांना, इथल्या सिव्हिल इंजिनियर्सना ती कामं मिळाली पाहिजे, त्यांच्या खिशामध्ये पैसे आले पाहिजे, त्यांची घरं उभी राहिली पाहिजेत. आज इथे जे माझे सगळे तरुण आलेले आहेत ना, मला फक्त तुम्हाला सांगायचं, इथून ज्यावेळेला निघाल उठाल त्यावेळेला घरी जा आणि यूट्यूबवरती मी एक फिल्म केलेली आहे, एक डॉक्युमेंटरी फिल्म केली आहे, 16 मिनिटाची फिल्म आहे, आपण जरूर बघा. त्याच्यावर तुम्हाला राज ठाकरे महाराष्ट्राचा काय विचार करतोय ते तुम्हाला कळेल. जा तुम्ही त्या सगळ्या वेबसाईटवरती जा ज्याच्यावरती ही ब्ल्यूप्रिंट केलेली आहे. ती ब्ल्यूप्रिंट एकदा आपण नजरेखालनं घाला, तुम्हाला कळेल. जवळपास 3-3.5 लाख शब्दांची ती ब्ल्यूप्रिंट आहे. त्याचं पुस्तक नाही संक्षिप्त स्वरूपातलं पुस्तक आहे, ते मिळेल तुम्हाला, वाचायला मिळेल. पण ती फिल्म जरूर बघा. राज ठाकरेज ॲस्थेटिक सेन्स नावाची ती फिल्म आहे, ती जरूर बघा. त्याच्यावर मी काय महाराष्ट्राचा विचार करतोय तो आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून मला फार मला वेळ नाही आहे, हे आचारसंहितेचं लफडं असतं.
आपण सगळेजण इकडे आलायत. मला फक्त आपल्याला एवढंच सांगायचं आहे की इतकी वर्ष इतक्या सगळ्या राजकीय पक्षांना संधी दिली तुम्ही, सगळ्यांकडे बहुमत दिलं, सगळ्यांच्या हातात महाराष्ट्र सोपवला. एकदा या राज ठाकरेच्या हातामध्ये हा अख्खा महाराष्ट्र सोपवा. मी जे जगात पाहिले ते मी या महाराष्ट्रामध्ये आणू इच्छितो. ते स्वप्न माझं आहे. अख्ख्या जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, हेच माझं फक्त स्वप्न आहे. ते स्वप्न आपण सगळ्यांनी साकार करावं आणि त्याला आपण साथ द्यावी, दाद द्यावी, एवढी फक्त एक विनंती करतो आपल्याला. येत्या 15 तारखेला आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा आहेच आणि इतर सर्व उमेदवार महाराष्ट्रामधले या सर्वांना रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबून सगळ्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावा असं एक आवाहन करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.